नमो नमः सर्वेभ्यः भगवद्गीतायाः विवरणे सर्वेषां स्वागतमस्ति. आज आपण भगवद्गीतेच्या शेअर करते स्लाइड्स. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाचा ज्ञानविज्ञान योग त्याचे आपलं पहिल्या 1 ते ऑलमोस्ट 23व्या सूत्रापर्यंत मागच्या सेशन्समध्ये विवरण केलं. सो योगा ऑफ द विजडम अँड रिअलायझेशन. दिस अध्याय कंटेन्स 30 सूत्रास आणि ह्याच्यामध्ये तो खूप तर ज्ञान सांगायचा प्रयत्न होतो आहे. हा सेक्शन 2 चालू झालेला आहे भगवद्गीतेचा. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला कर्मयोग होता आणि आता भक्तियोग सुरू झालेला आहे. तर कृष्ण सांगतो की मी अशा प्रकारचं तुला आता ज्ञान देणार आहे ज्याच्यातून जे ऐकल्यानंतर तुला काही शंका राहणार नाही. तर तू आणि जे ऐकल्यानंतर तुला दुसरं काही ऐकण्यासारखं शिल्लकही राहणार नाही या जगामध्ये. कारण हे ज्ञान हजारांपैकी एखादाच मनुष्य हे ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि अशा हजार प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादाच तो ते मिळवू शकतो. तो अतिशय गुप्त, इट्स अ व्हेरी ऑकल्ट सायन्स. ओके, सो यू प्लीज लिसन इट केअरफुली अँड ट्राय टू अप्लाय इन युअर लाईफ असं सांगायचा प्रयत्न करतो. काय सांगतो तो की देर आर 2 टाइप्स ऑफ प्रकृतीज, द वन अपरा प्रकृती अँड द परा प्रकृती, द हायर अँड द लोअर फॉर्म ऑफ नेचर विच इज क्रिएटेड बाय मी इटसेल्फ. मी माझ्याकडूनच मी स्वतःच उत्पन्न केलेली आहे 2 प्रकारच्या प्रकृतीज. अँड आय एम बियॉन्ड दॅट प्रकृती. मी त्या सगळ्यांच्या पलीकडे आहे. अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयः तथा. मी या जगाचा प्रलयकारी प्रलयकर्ता आणि उद्भव करता सुद्धा मीच आहे. सर जशी एखाद्या माळेमध्ये सर्व फुलं उमलेली असतात तसेच हे सर्व भूत ही सगळे प्राणीमात्र माझ्यामध्ये आहेत. मी पाण्यामधील मधुरता, चंद्रसूर्याचं तेज, ओंकार वेदमंत्रातलं प्रणव, आकाश महाभूतातलं सर्व काही मीच आहे. ओके, असं तो इथे पुढचे काही 3-4 सूत्रांत सर्व सात्विक त्रिगुणांमध्ये त्रिगुणाच हे माझ्यामध्ये दे लाईज इन मी अँड आय डू नॉट लाई इन दे असं सांगायचा प्रयत्न करतो आहे. कारण हे जग जे आहे की ह्या जगांमध्ये त्रिगुणात्मक प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीने सर्व भूतही मोहित झालेली आहेत आणि म्हणून ते मला जाणू शकत नाहीत. आणि माझी एक माया दैवी शक्ती आहे ज्याला आपण मोहमाया असं म्हणतो की ही माझी शक्ती आहे जी दुरत्यय आहे, जी नांदण्यास अतिशय कठीण आहे. अशा प्रकारची शक्ती ही आहे तिच्यामध्ये ही सर्व प्राणी मात्र गुरफटलेले असतात. मामेव ये प्रपद्यन्ते ते तरंती एताम मायाम. म्हणजे माझ्या बरोबर राहणारे माझे भक्तच हिला तरुण जाऊन किंवा हिला पार करू शकतात असं तो सांगतो आहे. आता आणि जे माझे भक्त नसतात किंवा मला मानत नाहीत ते या मायेमध्ये गुरफटून जातात. दे आर कॉट इन दिस माया. आणि पण 4 टाइप्स ऑफ पीपल वर्शिप मी चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनोर्ष्ण आर्तो जिज्ञासुरर्थाती ज्ञानीच परभरदर्शम. म्हणजे 4 प्रकारचे लोक माझी भक्ती करतात. कोण कोण? आर्त द मॅन इन द स्ट्रेस, जिज्ञासू द क्युरियस मॅन, अर्थार्थी द मॅन सिकिंग सम काइंड ऑफ डिझायर अँड द ज्ञानी विच इज द मॅन सिकिंग ऑफ द नॉलेज. ओके, अशा 4 प्रकारची लोक ही माझी भक्ती करतात आणि मला जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. या सगळ्यांमध्ये यह नित्ययुक्त असती एक भक्ती ही असती सहविशिष्यते. म्हणजे या सर्वांमध्ये जो एक भक्ती आणि नित्ययुक्त असा ज्ञानी पुरुष आहे तो मला प्रिय आहे. मी त्याला प्रिय आहे आणि तो मला सुद्धा प्रिय आहे असं सांगतो आहे. आणि या हे सर्वच भक्त श्रेष्ठ आहे. ते सर्वे उदाराः एव संती. परंतु ह्याच्यामध्ये जो युक्तात्मा माम अनुत्तमां गतिं प्राप्त माम आस्थितः अस्ति सह महात्मा अस्ति. म्हणजे माझ्या उत्तम गतीला प्राप्त होऊन माझ्यामध्ये आस्थित म्हणजे आ उपसर्ग जिथे लागतो तिथे कायमस्वरूपी अनंत काळपर्यंत माझ्यामध्ये स्थित असतो. दॅट पर्सन कॅन बी कॉल्ड एज अ ग्रेट सोल और द पर्सन इज कॉल्ड एज अ महात्मा. काय वाई ही इज कॉल्ड एज अ महात्मा? बिकॉज बहुनाम जन्मानाम अंते अनेक जन्मांच्या साधनेनंतर सह ज्ञानवान भवती. तो ज्ञानवान बनतो आणि काय ज्ञान त्याला प्राप्त होतो? तर अहम वासुदेव सर्वम इति. मी सर्वांचा वासुदेव आहे. मी सर्वांमध्ये राहणारा. आय पास थ्रू एव्हरीवन, आय एम प्रेझेंट इन एव्हरीवन. अशा प्रकारचा वासुदेव मी आहे हे अत्यंत गुह्य ज्ञान त्याला प्राप्त होतो. आणि प्राप्त होतो म्हणजे फक्त त्याला समजत नाही तर त्याला अवगत होतं. तो ते इम्प्लिमेंट करू शकतो. असा महात्मा दुर्लभ आहे, सहज सुदुर्लभ.
अन्यथा अन्य जे भक्त असतात ते काय करतात, तर म्हणजे हजारांमध्ये एकच प्रयत्न करतो आणि त्या हजार प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एक मला जाणून घेऊ शकतो, तो हा महात्मा, हा दुर्लभ असतो. अन्य जे भक्त असतात ते काय करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांचं भजन करतात आणि त्यांच्या त्यांच्या नियमांना अनुसरून ते त्या त्या प्रकारची फलप्राप्ती ते करून घेतात. इतर जे सेलेस्टियल गॉड्स किंवा डायटीज वगैरे आहेत त्यांची भक्ती ते करतात. परंतु एक कॅच तो तिथे सांगतो आहे की जरी ते इतर देवांची भक्ती करत असले तरी सुद्धा त्यांना जी फलप्राप्ती होते ती मया, हं, कुठे गेलं, मया एव विहितान हितान, म्हणजे माझ्याकडूनच त्यांना त्या फळांची प्राप्ती होते. ओके. आणि मग ते त्या त्या देवलोक आणि वैकुंठ लोकात वगैरे वगैरे जातात, तिथे काही काळ राहतात आणि परत त्यांची पृथ्वीवर यमलोक, पृथ्वी लोकामध्ये किंवा मृत्यू लोकामध्ये त्यांची प्राप्ती होते, अवतरण होतं. त्यामुळे ते दीज आर द limited and temporary results. The person who are worshipping the other gods and getting the other benefits, their fruits or their gains are limited and temporary. Okay, but they goes in that devlokas, and but they stay for there for some time and they have to come back. But my followers get constant and unlimited results and get merged in me. Wherever they stay in any lokas, पृथ्वीलोक, यमलोक, 14 प्रकारचे भुवन आणि लोक सांगितलेले आहेत, त्यातल्या कुठल्याही याच्यामध्ये राहिला तरी सुद्धा तो ही गेट मर्ज्ड इन मी, ही इज ऑलवेज एंगेज्ड इन मी, असं त्याला मोक्ष प्राप्ती होते असं तो म्हणतो आहे. सो इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. सो लेट मी मॅक्सिमाइज दिस. ओके. आता तो म्हणतो आहे की हे तर ज्ञानव्यान व्यक्तींबाबत झालं. हे ज्ञानी माणसाचं मी तुला सांगितलं, माझ्या भक्तांविषयी मी तुला सांगितलं, माझ्या महात्मा या नावाच्या म्हणजे महात्माविषयी मी तुला सांगितलं. पण मी व्हॉट अदर पीपल, म्हणजे जे माझी भक्ती चतुर्विधा भजनते माम, असं तो म्हणाला. तर आणि त्याच्या आधीचं जे सूत्र आहे ते सांगतो की द पीपल हू डू नॉट बिलीव्ह मी, आणि पुढचं 15वं सूत्र 14वं सूत्र सांगतो चतुर्विधा भजनते माम. सो अशा प्रकारचं, एकच मिनिट. अशा प्रकारचं एकच सेकंड. म्हणजे आपल्याला 16वं सूत्र सांगितलं तरी चतुर्विधा भजन्तेना, म्हणजे जे माझ्या भक्तांविषयी सांगतो आहे. त्याच्या आधीचं 15वं सूत्र आहे ते त्याने सांगितलं जे माझे भक्त नाही आहेत त्यांच्याविषयी काय. सो त्याच्याविषयी परत 24व्या सूत्रामध्ये ते सांगतो आहे की अव्यक्तं व्यक्तिमा पन्नम मन्यन्ते माम बुद्धयः परम भाव मजानंतो ममाव्ययमनुत्तमम. संधी वगैरे आधी की मी इग्नोरंट लोकांसाठी किंवा अज्ञानी लोकांसाठी किंवा जे माझे भक्त नाहीत, जे माझी भक्ती करत नाहीत, अशा लोकांसाठी मी काय किंवा अशी लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, हू एम आय फॉर देम, और मी फॉर इग्नोरंट पीपल, किंवा मी फॉर अभक्ताज. ज्यांची माझ्याबद्दल काय मतं असतात, तर ती तो इथे 24 आणि 25 सूत्रात सांगतो आहे. Ignorant people or the non-believers of the God, they think that I am the Supreme Lord Sri Krishna was formless earlier and have now assumed this personality. Hmm? They do not understand the imperishable exalted nature of me, of my personal form. म्हणजे अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम माम अबुद्धय अथवा अबुद्धय अव्यक्तम माम व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते. आधी संधी बघूया आपण. अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम, व्यक्तिम आपन्नम मध्ये वर्णमेलन आहे. मन्यन्ते माम माम अबुद्धय मध्ये सुद्धा वर्णमेलन आहे. परम भावम अजानंत, भावम अजानंत मध्ये वर्णमेलन. अजानंत ममा व्ययम मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. ममा मम मम अव्ययम मध्ये सवर्ण दीर्घ संधी आहे. अव्ययम अनुत्तमम मध्ये पुन्हा वर्णमेलन आहे. सो अन्वय बघूया. अबुद्धय म्हणजे जे ज्यांना माझी भक्तीची बुद्धी नाही, असे जे अबुद्धय म्हणजे जे मूर्ख लोक आहेत किंवा जे अविवेकी लोक आहेत, ते ते किम मन्यन्ते, ते माम अव्ययम अव्यक्तम म्हणजे मी आधी अव्यक्त होतो म्हणजे मी फॉर्मलेस होतो
आणि आता या श्रीकृष्ण किंवा या देहामध्ये मी व्यक्त झालो आहे, व्यक्तिम आपन्नम इति वन्यन्ते. म्हणजे मी आता इथे आताच मी देह धारण केला आहे, याच्या आधी तर मी नव्हतोच. तुम्हाला जर दुसऱ्या तिसऱ्या सूत्रामध्ये आठवत असेल तर बहुनी मे व्यतीतानी जन्मानी, असं तर काही सूत्र आहेत त्याच्यामध्ये, की माझे आणि तुझे अनेक जन्म झालेले आहे, फक्त तुला आठवत नाहीये, मला आठवते. असं तो म्हणतो आहे कर्मयोगामध्ये, सांख्ययोगामध्ये. सो जी लोक इग्नोरंट आहेत, जी अज्ञानी आहेत, त्यांना काय वाटतं की मी आधी अहम अव्यक्तम अस्मी, म्हणजे मी आधी अव्यक्त होतो किंवा मी आधी नव्हतोच. आणि व्यक्तिम आपन्नम, मी आताच व्यक्त झालो आहे किंवा मी आता या फॉर्म मध्ये आलो आहे, इति ते मन्यन्ते, असं ते मानतात. परम भावम अजानंतः मम अव्ययम अनुत्तमम. परंतु माझा भाव किंवा माझ्याविषयी स्वरूप, माझं स्वरूप अजानंतः म्हणजे न जाणणारे, माझे अव्यय अनुत्तमम असे माझा जो स्वभाव आहे, परम स्वभाव, मम अव्ययम अनुत्तमम परम भावम अजानंतः ते इति मन्यन्ते. म्हणजे माझे अव्यय स्वरूप आणि माझे उत्तम असा जो माझा स्वरूप आहे माझं, ते किंवा तो भाव किंवा ते व्यक्तित्व न जाणणारी जी अज्ञानी लोक असतात, ते मी नव्हतोच आणि आता मी व्यक्त झालो आहे की आता मी शरीर धारण केलं आहे, असं ते जाणतं, असं त्यांना वाटतं. ओके. सो इथे अव्यक्तम हा समास आहे. न व्यक्त तम इति नय तत्पुरुष अस्ति. अबुद्धयः पण समास आहे. न विद्यते बुद्धिः येषां ते बहुरीः. अजानन्तः मध्ये न जानन्तः इति नय तत्पुरुष अस्ति. अव्यक्तम मध्ये त प्रत्यय आहे, कृदंत आहे, त्याच्यानंतर द्वितीय एकवचन. आपन्नम मध्ये पण कृदंत आहे. अजानन्तः हा शत्रू प्रत्यय आहे. अयोग ज्ञा धातूचा शत्रू प्रत्यय आहे, त्याच्यानंतर पुल्लिंग प्रथमा बहुवचन. अजानन्तः. ओके, पुढे जाऊया आपण. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामज मव्ययम्. म्हणजे तो काय म्हणतो आहे की जे अज्ञानी लोक असतात, जे माझे भक्त नाहीत, त्यांच्या मते मी आधी कधीच नव्हतो आणि आत्ताच मी हा श्रीकृष्णाच्या रूपामध्ये किंवा देहामध्ये मी उत्पन्न झालो आहे, असं ते मानतात. आणखीन ते पुढे काय म्हणतात की योगमाया समावृतः. एकच मिनिट. अहम योगमाया समावृतः अहम सर्वस्य प्रकाशः न अस्मि. आता योगमाया समावृतः असा शब्द त्यांनी असं विशेषण वापरलं आहे अहमसाठी. So I am not manifest to everyone, being willed by my divine Yogmaya energy. आता जी योगमाया, आता मगाशी जी माया सांगितली होती ती मोहमाया होती. Now this is a योगमाया. So I am covered with this योगमाया. Okay, and समावृतः कृदंत त प्रत्यय आहे. So I am covered with this, or I am veiled by my divine yogamaya energy. So I am not manifest to everyone. Okay, तर म्हणजे सगळी लोक, why everyone is not able to know the Sri Krishna or the universe or the universal God, because he is covered with the yogamaya. Okay, आणि ते सुद्धा योगमायाचा कव्हर काढून त्याचा प्रकाश जाणून घेण्यासाठी सुद्धा एका एलिजिबिलिटीची गरज असते. सो योगमाया समावृतः अहम सर्वस्य प्रकाशः न अस्मि. म्हणजे सर्वस्य प्रकाशः न अस्मि म्हणजे सर्वांना मी ज्ञात होत नाही किंवा सर्वांच्यासाठी मी उपकारक असत नाही. जे लोक ही योगमाया पार करू शकतात त्यांनाच मी प्रकाश देऊ शकतो. ओके, सो मूढ अयम लोकः अव्ययम अजम माम न अभिजानाति. म्हणजे जी योगमाया पार करू शकत नाहीत त्या मूर्ख अशा लोकांसाठी माझं हे अव्यय आणि जे अजस्वरूप आहे, म्हणजे नित्य जन्मलेलं किंवा अनित्य असं जे नित्य स्वरूप आहे, ते ती लोक जाणत नाहीत. Hence, those ignorant people do not know that I am without birth and changeless. अजम म्हटलेलं आहे की विदाउट बर्थ, अजन्मा, आणि चेंजलेस, दॅट इज अव्ययम. ओके, सो दे डू नॉट नो माय बर्थलेस स्टेट अँड माय चेंजलेस स्टेट. Okay, that's why they are ignorant, that's why they are moodha. Okay,
So what he's saying, trying to say in this sutras is that what the other people who are not my devotees, what they think about me. ओके. सो हे तरी या दोन सूत्रांवर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण ह्याच्यातलं हे बघूया. त्याच्यामध्ये योगमाया समावृत हो, हा एक समस्त पद आहे. योगाधीना माया, योगमाया, मध्यमपद लोभी तत्पुरुष आहे. त्याच्यानंतर योगमायया समावृत तृतीय तत्पुरुष. त्यानंतर ह्याच्यामध्ये प्रकाश इति कृदंत असती, प्रयोग काशयोग अच प्रत्यय आहे, प्रकाशते इति. मूढ इति प्रत्यय आहे, पुल्लिंग प्रथमा एक वचन. ओके, पुढे जाऊया आपण. पुढे तो काय म्हणतो आहे, ही इज टेलिंग द रिझन्स फॉर इट, की वाय द इग्नोरंट पीपल थिंक लाईक दिस. जे 24 आणि 25 सूत्रामध्ये ते मी म्हटले आहे, वाय दे थिंक अबाउट मी, की मी आधी व्यक्त होतो, आता मी उत्पन्न झालो आहे आणि मी ते लोक मला जाणून घेऊ शकत नाहीत, मी त्यांच्यासाठी प्रकाश होऊ शकत नाही. हे सर्व का होतं आहे? सो इज टेलिंग रिझन, इज टेलिंग द रिझन्स इन दिस नेक्स्ट 3 सूत्रास. वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि माम तू वेद न कश्चन. तो काय म्हणतो आहे की आय नो ऑफ पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर अँड आय ऑल्सो नो ऑल लिव्हिंग थिंग्स, बट मी नो वन नोज. थोडंसं शॉर्टमध्ये याच्यामध्ये लिहिलेलं आहे, सो आय एम टेलिंग यू इन डिटेल. समतीतानि वर्तमान संधी बघूया आधी. वेद अहम, सवर्ण दीर्घ संधी आहे इथे, जस्ट अ मिनिट. वेद अहम, सवर्ण दीर्घ संधी. समतीतानि वर्तमानानि च अर्जुन, सवर्ण दीर्घ संधी. भविष्याणि च भूतानि माम तू वेद न कश्चन. समतीतानि वर्तमान, हे अर्जुन, समतीतानि वर्तमानानि भविष्याणि च भूतानि अहम वेद कश्चन माम तू न वेद. म्हणजे समतीतानी, म्हणजे जे घडून गेलेले आहेत, ओके, जे अतिक्रांत झालेले आहेत, जे वर्तमानाने म्हणजे जे आज जे आहेत, आणि भविष्याने म्हणजे पुढे जे भविष्यात असणार आहेत, जी भूत किंवा जी प्राणी मात्र आहे त्यांना, नपुंसकलिंगी हे सगळे कर्मपदांमध्ये आहेत, द्वितीय बहुवचन आहेत, त्यांना अहम वेद, मी त्यांना जाणतो, किंतु कश्चन माम न वेद. आता वेद धातू अत्यंत वेगळ्या स्वरूपामध्ये चालतो, त्यामुळे वरती जो वेद आलेला आहे, वेद अहम, हा उत्तम पुरुष एकवचन आहे, आणि हा जो इथे वेद आलेला आहे हा प्रथम पुरुष एकवचन आहे. सो कश्चन माम तू न वेद, म्हणजे कोणीही मला जाणत नाही. आय नो एव्हरीवन बट एव्हरीवन डू नॉट मी, और आय नो एव्हरीथिंग बट एव्हरीथिंग डू नॉट अंडरस्टँड मी, असं त्याला इथे म्हणायचं आहे. आणि दॅट्स द रिझन इग्नोरंट पीपल, जे प्रयत्न करत नाहीत, जे माझी भक्ती करत नाहीत, जे मला जाणण्यासाठी कुठल्याही प्रकारची साधना करत नाहीत, ते तर मला कधीच जाणू शकत नाही. जे साधना करतात त्यांच्यापैकी सुद्धा हजारातला एक म्हणजे यशस्वी होतो, तर ते जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत, त्यांच्यासाठी तर मी अज्ञानाचाच विषय राहणार आहे नेहमी. अहम तस्य प्रकाशम न अस्मि, म्हणजे मी त्यांचा प्रकाश कधीच होऊ शकत नाही, मी त्यांच्या अज्ञानाचाच विषय नेहमी राहणार. पुढे तो काय म्हणतो आहे, हे एक कारण झालं. म्हणजे त्याला इथे काय सूत्रात काय म्हणायचं, की मी एवढा मोठा आहे की मी सगळं जाणतो, परंतु सगळे मला जाणू शकत नाहीत. ओके. इच्छा द्वेष, एक मिनिट, ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये काहीही समास नाही. ओके, पुढे जाऊया. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. म्हणजे dualities of desires and aversion arises from the illusion. All living beings in material realm are deluded by this. म्हणजे इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. एकही संधी नाही याच्यामध्ये. इच्छा द्वेष समुत्थेन, आता काय होतं की ड्युअलिटीज ऑफ डिझायर्स असतात किंवा द्वंद्व मोह. मोह दोन प्रकारचे, अनेक प्रकारचे मोह असतात, ड्युअलिटीज असतात. त्यानंतर इच्छा, द्वेष, राग, अनुराग, समुत्थेन म्हणजे ह्यांच्या उत्पन्न होण्यामुळे, समुत्थेन ही तृतीय एकवचन असते, यांच्या उत्पन्न होण्यामुळे, त्याच्यानंतर द्वंद्व मोहेन किंवा द्वंद्वामुळे, मोहामुळे, हे सगळे द्वंद्व समास आहेत. हे भारत सर्व सर्गे, सर्गे म्हणजे इथे पृथ्वीवर,
सर्व भूतानी म्हणजे सर्व प्राणी मात्र हे संमोहम यांती, म्हणजे ते मूढ अवस्थेला प्राप्त होतात, त्यांच्यामध्ये मोह उत्पन्न होतो. सो तो काय म्हणतो आहे की हे भरत, हे परंतप, सर्व भूतानी इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन अत्र सर्गे संमोहम यांती. दिस इज वन रिझन दे आर नॉट एबल टू नो मी परफेक्टली. म्हणजे इच्छा, राग, द्वेष वगैरे हे जे काही षड्रिपू कामविकार जे आहेत त्यांनी आणि द्वंद्व जे आहेत, शीतोष्ण, सुख दुःख ह्यांची जी द्वंद्व जे आहेत, त्याच्यानंतर मोह जो आहे, या सर्व कारणांमुळे पृथ्वी तलावर सर्व लोक ही मूढ अवस्थेला प्राप्त होतात. ओके. आणि त्यामुळे ते मला जाणून घेऊ शकत नाहीत. याच्यामध्ये इच्छा द्वेष समुत्थेन हा समस्तपद आहे. इच्छाच द्वेषः च इच्छाद्वेषौ द्वंद्व समास. इच्छाद्वेषाभ्याम समुत्थ इति तृतीया तत्पुरुष. आणि तेन द्वंद्वमोहेन पण समस्तपद आहे. द्वंद्वानां मोह षष्ठी तत्पुरुष तेन. बाकी इथे ह्याच्यामध्ये भूतानी वगैरे तर भूतानी क प्रत्यय आहे, नपुंसकलिंगी द्वितीया बहुवचन. ओके. सो क्षम्यतां, 27व्या श्लोकामध्ये होतो ना आपण. इच्छाद्वेष समुत्थेन समस्तपद द्वंद्व मोहेन समस्तपद सर्गे, असं एवढंच आहे. पुढचा श्लोक बघूया. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्माणां ते द्वंद्व मोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. तो काय म्हणतो आहे की but persons whose sins have been destroyed by engaging in pious activities and become free from illusions of dualities, and such person worship me with determination. तर वरच्या 26 आणि 27व्या सूत्रामध्ये तो अज्ञानी लोक मला का जाणून घेऊ शकत नाहीत त्याचे कारण 2 सूत्रामध्ये सांगतो आहे. आणि देन ही टॉक्स अबाउट द ज्ञानी पर्सन ऑर द भक्त, माय हिज डिवोटी इन द 28 सूत्रास. काय होतं की येश, आधी संधी बघूया. येशाम तू अंतगतम पापम. तू अंतगतम इथे येण्यासंधी आहे. पापम जनानां पुण्यकर्माणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ताः विसर्गस्य लोपः भजन्ते मां दृढव्रताः. म्हणजे येषां पुण्यकर्माणां जनानां अथवा पापम तू अंतगतम अस्ति अध्यरुत आहे. ते द्वंद्व मोह निर्मुक्ताः दृढवताः मां भजन्ते. म्हणजे ज्यांची पाप पुण्यकर्म केल्यामुळे ज्यांची पाप ही नष्ट, ज्या लोकांची पाप नष्ट झालेली आहेत, ज्यांचे पाप नष्ट झाले आहे ते, आणि त्याही पुढे कसे द्वंद्व मोह निर्मुक्ताः, म्हणजे द्वंद्व आणि मोहातून जे त्यांची सुटका झाली आहे असे, आणि दृढव्रताः विथ स्ट्रॉंग डिटर्मिनेशन, असे दृढव्रती लोक जे असतात ते माझी भक्ती करतात, ते माम भजन्ते, असं तो म्हणतो आहे. तो वरच्या 2 सूत्रांमध्ये अज्ञानी लोक मला का जाणत नाहीत ह्याची तो कारण सांगतो, आणि ह्याच्या पुढे जाऊन जे प्रयत्न करतात, भक्ती करतात, आणि ते मला का जाणतात त्याचं त्यांनी 28 मध्ये कारण सांगितलेले आहे. सो इथे अंतगतम हे समस्तपद आहे. अंतम गतम इति द्वितीया तत्पुरुष असती. त्यानंतर पुण्यकर्मणाम हे पण समस्तपद आहे. पुण्यम कर्म येषाम ते बहुव्रीही आहे, तेषाम षष्ठी बहुवचन. द्वंद्व मोह निर्मुक्ताः पण समस्तपद आहे. द्वंद्वस्य मोह षष्ठी तत्पुरुष. त्यानंतर द्वंद्व मोहेन निर्मुक्ताः इति तृतीया तत्पुरुष असते. दृढव्रताः पण समस्तपद आहे. दृढं व्रतं येषां ते इति बहुव्रीही समास. त्याच्यानंतर असो आपण पुढे जाऊया. अँड नॉलेज ऑफ माय डिवोटीज. आता जो भक्त असतो त्यांच्याविषयी तो बोलतो आहे की माझ्या भक्तांच्या बाबतीमध्ये काय होतं हे त्यांनी 28व्या सूत्रामध्ये सांगितलं की माझे भक्त पुण्यकर्म करतात, त्यांची पापं नष्ट होतात आणि ते मला जाणून घेऊ शकतात, ते द्वंद्व आणि मोहातून मुक्त होतात, ते दृढव्रती होतात, ते माझ्यापासून अढळ पाप किंवा माझ्या भक्तीपासून कधीही कधीही ते ढळत नाहीत, अशा प्रकारची त्यांची अवस्था प्राप्त होते आणि तेच मला जाणू शकतात. सो बट अशा प्रकारचा जो मनुष्य असतो त्याला काय गेन होतो किंवा व्हॉट इज द नॉलेज ऑफ सिच काइंड ऑफ अ पर्सन. तर तो म्हणतो आहे 29व्या सूत्रामध्ये, जरा मरण मोक्षाय
हं? मामाश्रित्य यतन्ति ते ते ब्रह्म तद विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम्. संधी बघूया. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य मध्ये वर्णवेलन आहे. यतन्ती ये ते ब्रह्म तद तद तत् विदुः. म्हणजे तकारस्य दकारः अस्ति, जश्वसंधी आहे. कृत्स्नम अध्यात्मम मध्ये वर्णमेलन, कर्म चाखिलम च अखिलम मध्ये सवर्ण दीर्घ. आता तो काय म्हणतोय, ये ये एक मिनिट, सॉरी, हा, ये माम आश्रित्य जरा मरण मोक्षाय यतन्ति ते ब्रह्म कृत्स्नमध्यात्मम कर्म चाखिलम तत् विदुः. म्हणजे ये जनाः ये माम आश्रित्य जनाः, म्हणजे माझ्यामध्ये आश्रय घेऊन, आश्रित्य ती लबंत असती, माझ्यामध्ये आश्रय घेऊन जे लोक जरा मरण मोक्षाय, जरा म्हणजे वार्धक्यावस्था किंवा एजिंग, आणि मरण म्हणजे मृत्यू, म्हणजे वार्धक्यावस्था आणि मृत्यू यांच्यापासून मोक्ष प्राप्त करण्यासाठी, मोक्षाय चतुर्थी एकवचन, यांच्यापासून मोक्ष प्राप्त करण्यासाठी जे माझ्यामध्ये आश्रय घेऊन जे प्रयत्न करतात, ते त्यांना, म्हणजे जे माझे भक्त असतात, ते त्यांना काय प्राप्त होतं, ते ते तीन गोष्टी जाणून घेऊ शकतात. दोज हू टेक शेल्टर इन मी, स्ट्रायव्हिंग फॉर लिबरेशन फ्रॉम ओल्ड एज अँड डेथ, दे नो दिस काइंड ऑफ थिंग्स. व्हॉट काइंड ऑफ थिंग्स? द ब्रह्मन, म्हणजे विश्व, त्याच्या सगळ्या त्याची जी रहस्य आहेत ती. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल सेल्फ, कृत्स्न मध्यात्मम, म्हणजे स्वतः, म्हणजे ब्रह्माविषयी जाणून घेऊ शकतो, परमात्म्याविषयी जाणून घेऊ शकतो, आत्म्याविषयी कृत्स्न मध्यात्मम, इंडिव्हिज्युअल सेल्फ विषयी जाणून घेऊ शकतो, अँड द कर्मच्या अखिलम, म्हणजे एंटायर फील्ड ऑफ दिस कार्मिक ऍक्शन और द बेसिक फाउंडेशन ऑफ दिस युनिवर्स, ही नोज दॅट, हे ज्ञान त्याला प्राप्त होतो. कर्मच्या अखिलम म्हणजे एंटायर फील्ड ऑफ कार्मिक ऍक्शन अँड रिॲक्शन, ऑल द ऍक्टिव्हिटीज गोइंग ऑन इन दिस युनिवर्स, ही नोज दॅट. ओके, त्यामुळे हे नॉलेज त्या भक्ताला प्राप्त होतं. कोणत्या भक्ताला? की जे माझ्यामध्ये आश्रय घेऊन वार्धक्य आणि मृत्यूपासून मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना हे ज्ञान प्राप्त होतं. So this knowledge is gained by my devotee who are striving for the liberation of old age and death. They come to know what they come to know. They come to know about the Brahman. They come to know about the individual self, and they come to know about the entire field of this karmic reaction, action and reaction, which is the basic foundation of this universe. म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कॉन्शियस स्टेटमध्ये मिळत नाहीत, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्यांना मिळायला सुरुवात होते. सो ही टॉक्स अबाउट माय डिवोटी ॲट द टाइम ऑफ डेथ. आणि अशी जी माणसं असतात, ही जसं तुम्ही ज्ञानयोगामध्ये पण बघितलं असेल की ब्रह्म मुनी अशी अवस्था आहे, तसं भक्तियोगामध्ये पण काही स्टेजेस असतात. सो अशा प्रकारचं आधी ते भक्ती करतात, मग तो महात्मा बनतो, मग तो अशा प्रकारचा माझा विशेष भक्त होतो. त्याच्यानंतर त्याला अशा प्रकारचं नॉलेज प्राप्त होतो. दीज आर द माइलस्टोन्स ऑन द पाथ ऑफ अ भक्ती योगी और ऑन द पाथ ऑफ अ भक्ता. तर अशा प्रकारचं त्याला हळूहळू नॉलेज प्राप्त होतं. आणि देन ॲट द एंड व्हॉट हॅपन्स विथ हिम ॲट द टाइम ऑफ डेथ. सो माय डिवोटी ॲट द टाइम ऑफ डेथ काय होतं, ते लास्ट सूत्रामध्ये सांगतो आहे की क्षम्यता, ह्याच्यामध्ये आधी आपल्याला एक हे राहिलं की जरा मरण मोक्षाय. ह्याच्यामध्ये हे समस्तपद आहे, त्यामुळे जराच्या मरणमच जरा मरणे इति द्वंद्व समास असती. जरा मरणाभ्याम मोक्षः इति तस्मै इति पंचमी तत्पुरुषस्य. याच्यामध्ये अध्यात्म आत्मनी इति असा अव्ययी भाव समास आहे. आश्रित्य हा कृदंत आहे, म्हणजे लबंत आहे. सो हे व्याकरण झालं मागच्या श्लोकाचं. So what happens to my devotee at his time of at the time of death, or at the time when he is going to surrender the body? Okay. साधिभूतादिदैवं मां साधि यज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. संधी खूप आहे त्याच्यात. साधिभूतादिदैवं मां, संधी पण आहेत आणि समास पण आहेत. साधिभूतादिदैवं मां साधि यज्ञं च ये विदुः प्रयाणकाले अपि, विसर्गस्य क्षम्यता पूर्वरूप संधी आहे. च मां ते विदुः युक्तचेतसा, विसर्गस्य रेफः. Those who know me as the governing principle of
as Adhibhuta, the field of matter, the Adhideva, the celestial gods, and the Adhiyatna, the lord of all sacrificial performances. Such enlightened souls are in full consciousness of me even at their time of death. तो काय म्हणतो आहे की एक एक शब्द इथे थोडंसं आपण विस्तृत घेऊया. अन्वय बघूया आधी. ये साधी भूतादि दैवम साधी यज्ञम च माम विदुः ते युक्तचेतसः प्रयाणकाले अपि च माम विदुः. म्हणजे ये साधी भूतादि दैवम, म्हणजे जे म्हणजे अधिभूत आधिभौतिक आणि आधिदैविक, हे असे मलाच माम आणि साधी यज्ञ म्हणजे अध्यात्म, तीन प्रकारच्या स्टेजेस किंवा स्टेट्स असतात. एक असतं आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. या सर्वांची स्टेट ही माम च ये विदुः, म्हणजे जे मलाच हे सर्व, म्हणजे साधीभूत काय आहे तर मी आहे, अधिदैवी काय आहे तर मी आहे, याज्ञिक काय आहे तर मी आहे. ये च माम एतादृशम विदुः, जे मला अशा प्रकारे जाणतात, ते प्रयाणकाल ते युक्त चेतसः, म्हणजे ते त्यांची त्याची बुद्धी किंवा मती ही माझ्यामध्ये लीन आहे असे ते काय करतात, प्रयाणकाले अपि माम ते विदुः. म्हणजे फुल कॉन्शियसनेसमध्ये ते माझ्यामध्ये लीन होतात आणि त्यांच्या ॲट द टाइम ऑफ पासिंग थ्रू देअर बॉडीज ते माझ्यामध्येच आश्रित असतात. ते मला जाणतात. म्हणजे मरणसमय अपि ते माम जानन्ति एव, आणि माझ्याबरोबर राहिल्यामुळे त्यांना योग्य गती सुद्धा पुढे प्राप्त होते, असं तो म्हणतो आहे. आता इथे समस्त पद भरपूर आहेत. साधिभूतादिदेवम, भूतेषु इति अधिभूतम, अव्ययीभाव समास आहे. त्यानंतर अधिभूतेन सहितः साधिभूतः बहुव्रीही समास आहे, सहबहुव्रीही आहे. त्यानंतर साधिभूतम नंतर अधिदैवम आहे. अधिदैवम म्हणजे देवेषु इति अधिदैव, अव्ययीभाव समास. आणि अधिदैवेन सहितः इति साधिदैव बहुव्रीही समास. आणि त्याचं म्हणजे द्वितीय एकवचन आहे, भूताधिदैवम. आणि आणि असा म्हणजे साधिभूतमचं आधी सांगितलं, आधिदैवमचं आधी सांगितलं, आणि आता पूर्ण समस्त म्हणजे दीर्घ समास आहे हा. साधिभूतः च साधिदैवः च तम, कारण द्वितीय एकवचन आहे म्हणून साधिभूताधिदैवम. आधी साधिभूतचा समास सोडवायचा, मग अधिदैवाचा समास सोडवायचा, आणि मग दोन्ही दीर्घ समास आहे हा. साधिभूतः च साधिदैवः च तम इति कर्मधारे. पुढे साधी यज्ञम आहे, हा थोडा सोपा आहे. यज्ञेच इति अधियज्ञम म्हणजे अव्ययीभाव समास आहे. त्यानंतर अधियज्ञेन सहित तम बहुव्रीही समास असते, सहबहुव्रीही. त्याच्यानंतर प्रयाणकाले, हा पण एक म्हणजे समस्त पद आहे. प्रयाणस्य कालः तस्मिन्, षष्ठी तत्पुरुष. आणि युक्तचेतसः, युक्तः चेतः यस्य सः तस्य बहुव्रीही. चेतसः इति षष्ठी एकवचन असते. त्याची युक्तचेतसाची म्हणजे बुद्धी काय होते ते मला त्यावेळेला सुद्धा जाणतात किंवा माझ्यामध्येच त्यावेळेला लीन असतात. आणि एक पुढे श्लोक त्यांनी भक्तियोगामध्ये सांगितलेला आहे की अंतकाले माम मे शरणम गच्छन्ति, असा एक श्लोक आहे. तर जे माझ्यामध्ये मृत्यूसमयी माझ्यामध्ये जे लीन असतात त्यांना उत्तम गती प्राप्त होते, किंवा जे माझ्यामध्ये माझ्या हातचे पकडतात त्यांना मी पुढे नीट घेऊन जातो. सो अशा प्रकारे इथे त्यांनी ज्ञान विज्ञान योगाची इथे आपण समाप्ती करतो आहोत. जर तुम्हाला हा उपक्रम आवडलेला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता, आणि यावर तुमचे काय मत आहेत, तुमचे काय विचार आहेत ते सुद्धा मांडू शकता कमेंट्समध्ये. सो आपण एक फास्टमध्ये याची रिकॅप घेऊया. की काय, जसं त्यांनी म्हटलं की चतुर्विधा भजन्ते माम, 4 प्रकारची लोक माझे भक्त बनतात, आणि अन्य सुद्धा देवतांची ते भक्ती करतात आणि त्या देवलोकांमध्ये किंवा वैकुंठामध्ये जातात. परंतु जी लोक माझी भक्ती करत नाहीत ते मात्र मला जाणून घेऊ शकत नाहीत कुठल्याही पद्धतीने, कारण मी योग मायेने आवृत्त झालेले आहे. त्याची कारण तो पुढे सांगतो आहे की मी सर्वांना जाणतो पण सर्व लोक मला जाणू शकत नाहीत, कारण ते इच्छा, द्वेष, द्वंद्व, मोह याच्यात अडकलेले असतात, त्यामुळे ते मला जाणून घेऊ शकत नाहीत. आणि म्हणजे त्यांची इव्हन ते त्यांचे पापांबरी पण अडकलेले असतात, ज्यांची पापं नष्ट झालेली आहेत, जे पुण्यकर्म करणारी माणसं आहेत, जे द्वंद्व मोहापासून मुक्त झालेले आहेत आणि जे दृढव्रती आहेत, त्यांना मी नक्कीच म्हणजे ते माझ्याविषयी जाणून घेऊ शकतात.
अशी माणसं पुढे जेव्हा वार्धक्यावस्था किंवा मृत्यूपासून मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याच्यासाठी माझा आश्रय घेतात, ते हे सर्व ब्रह्मांड याचा मी करता आहे, त्याच्यानंतर स्वतःविषयी जाणून घेऊ शकतात, माझ्याविषयी जाणून घेऊ शकतात, आणि हे ओव्हरऑल हा काय गेम आहे, कार्मिक गेम, याविषयी सुद्धा ते जाणू शकतात. सो दिस इज अ नॉलेज गेन बाय द डिवोटी ॲट द एंड ऑफ हिज लाईफ. अँड व्हॉट हॅपन्स विथ हिम ॲट द टाइम ऑफ डेथ, दॅट सर्व म्हणजे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक या सर्वाचा करता करविता हा श्रीकृष्ण आहे किंवा भगवंत आहे, हे ते जाणून घेऊ शकतात. आणि म्हणूनच ते त्याला पूर्णपणे शरणागती पत्करतात किंवा ते सरेंडर होतात, अँड देन दे गेट अ गुड काइंड्स ऑफ गतीज, असं तो म्हणतो आहे. सो अशा प्रकारे आपण इथे 7वा अध्याय कंप्लीट केला आहे, ज्ञान विज्ञान योग. सो आणि हे एक प्रकारचं ऑकल सायन्स आहे किंवा एक प्रकारचं गुह्य ज्ञान आहे, जे प्राप्त केल्यानंतर मनुष्याला अन्य काही प्राप्त करण्यासाठी शिल्लकच राहणार नाही, किंवा अन्य ज्ञान, असं त्यांनी पहिल्याच सूत्रामध्ये सांगितलं होतं. सो अशा प्रकारचा ज्ञान विज्ञान योग हा 7वा चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर वी विल स्टार्ट अक्षर ब्रह्मयोग. आता या अक्षर ब्रह्मयोगामध्ये सुद्धा बरीच सत्य त्यांनी सांगितली आहेत. 7व्या अध्यायामध्ये पण बरीच डेप्थ असलेली ट्रूथ त्यांनी सांगितली आहे, तसेच 8व्या अध्यायामध्ये पण सांगितली आहे. सो दे विल टॉक अबाउट दॅट इन नेक्स्ट फ्यू सेशन्स. सो टिल देन शुभम भवतु. धन्यवाद.